जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. लोकस्वर्णमान्याचा पहिला अध्याय 26व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. कुमारी मरियेला देवदूताचा संदेश. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गाब्रिएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्री, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गर्दोर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल. त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. बघ, देवदूत तिच्यापासून निघून गेला. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. 2024 हे वर्ष तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं केलेलं आहे. प्रिय प्रभूजी, तू आमच्या प्रत्येकासंगती तू राहिलेला आहे. आमच्या संकटात, आमच्या दुःखात, आमच्या आनंदात, आमच्या सर्व प्रसंगामध्ये तू आमच्या संगती आहेस आणि होतास आणि तू पुढे राहणार आहेस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समयी तू आम्हाला तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने चालव. प्रभू, हे जे काही वचन वाचलं ते वचनावरती मनन करत असताना प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य पुरव. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. प्रभू, तुझी माता मरिया, प्रभू, तिला तू दर्शन दिलं देवदूताच्या द्वारे आणि जे पित्याने सांगितलं त्याप्रमाणे ती आज्ञेत राहिली. आणि प्रभू, खरोखर तुझ्या आज्ञेला मान देऊन तिने तुझ्या आज्ञेचा स्वीकार केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रिय प्रभू, आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही आज्ञा पाळत असताना प्रभू, आम्ही तुझ्या इच्छेने चालावं, तुझ्या इच्छेने आम्ही जगावं, यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जीवनातील सर्व घाणेरडे पाप, आमच्या जीवनातील सर्व न ऐकणारा दुरात्मा येशूच्या नावामध्ये तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व घाणेरड्या पापापासून तू आम्हाला दूर ठेव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आज दिवसभरातील सर्व कामकाज, आज दिवसभरातील सर्व प्रार्थना, आज दिवसभरातील सर्व प्रवास करणारे लोक आणि प्रिय प्रभू, तुझ्या नावाने काम करणारे सर्व तुझे दास दासी, या सर्वांना प्रिय प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, तुझ्या अग्नीने भर आणि तुझं गौरव दे. प्रभू, जे दारूच्या नशेत आहेत, व्यसनामध्ये आहेत, प्रभू त्यांना द्या सैतानी महाकृत्यापासून प्रिय प्रभू तू त्यांना तू बाहेर काढ. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. अनेक पिढी
ही पिढी नाशाकडे जात आहे. या पिढीला नाशातून तू वाचव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तुझा अभिषेक आमच्या देशावरती उतरू दे. या देशामध्ये संजीवन उतरू दे प्रभेश. आमच्यामध्ये भित्रेपणाचा नव्हे तर धैर्याचा आत्मा तू घाल. तुझ्या आत्म्याने आम्ही तुझी सेवा करावी, तुझ्या आत्म्याने आम्ही चालावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ओ प्रभू, आज या सकाळच्या सभे आम्ही रडून प्रार्थना करत आहोत. प्रभू तू आमच्या देशावरती तू दया कर. प्रभू तू आमच्या राज्यावरती तू दया कर. आणि प्रिय प्रभू, ज्या सर्व सैतानी हल्ल्यापासून प्रिय प्रभू येशू तू माझ्या प्रत्येक भारत देशातील नागरिकाचं तू तारण कर. प्रभू तू आमचं संरक्षण कर. तुझ्या आत्म्यामध्ये राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू बापा. आमचे घाणेरडे पाप आमच्या जीवनातून तू काढून टाक पित्या परमेश्वरा. आम्हाला स्वच्छ पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्हा प्रत्येकासाठी सुवार्तेचे दार, वचनाचे दार तू उघडे कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू या देशातील प्रत्येक नागरिकाचं दार तू दे. प्रभू कोणाचाही नाश होऊ देऊ नको, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू केलेली आहे. आज दिवसभर प्रिय प्रभू येशू तू आमच्या सक्ती तू राहा आणि तू आमच्या सगळ्यांच्या उपास प्रार्थनेमध्ये तू राहा. तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, हा तुझा जन्मोत्सव साजरा करत असताना प्रभू आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची कृपा तू पुरव आणि प्रिय प्रभू येशू तू आमच्या सक्ती तू राहा. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या हातामध्ये घे. आणि प्रिय प्रभू येशू, ज्या आजारी, दुःखी, कष्टी, संकटात आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. जे बेरोजगार आहेत प्रभू त्यांना तू सुंदरसा जॉब दे आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या हातामध्ये घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे. आमेन, आमेन, आमेन. देव आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. हे वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि देवाच्या आज्ञेचा नियम पाळा. आमेन.